हेवी ब्लाउजची काळजी कशी घ्यायची आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय। नमस्कार, माझं नाव सायली। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की हेवी ब्लाउजेस जे असतात ज्यांच्यावरती खूप सारं वर्क असतं त्या ब्लाउजेसची काळजी कशी घ्यायची, कारण आपण त्यांच्यासाठी खूप जास्त पैसे खर्च केलेले असतात आणि जर आपण त्यांची काळजी नाही घेतली तर त्याच्यावरचं जे काम आहे, जरीचं असेल, खड्यांचं असेल, तर ते निघून जायला चालू होतं आणि मग पैसे सुद्धा वेस्ट होतात। सो आपण अशा एक 3-4 टिप्स बघणार आहोत। व्हिडिओ एकदम छोटा आहे त्यामुळे पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला त्या ब्लाउजेसची काळजी कशी घ्यायची ह्याची सगळी माहिती मिळेल। तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे जर तुम्ही परफ्यूम्स वापरत असाल तर त्या जरीवरती किंवा त्या हेवी ब्लाउजवरती परफ्यूम अजिबात मारू नका। त्याच्यामुळे काय होतं, परफ्यूममध्ये जे अल्कोहोल असतं त्याच्यामुळे ती जरी काळी पडायला चालू होते किंवा जे स्टोन्स असतात, जे खडे असतात ते सुद्धा खराब व्हायला किंवा त्याच्यावरती जे कवर असतं ते सुद्धा निघायला चालू होतं। मग त्यामुळे ते हळूहळू काळे पडायला लागतात, जरी सुद्धा खराब व्हायला लागते। त्यामुळे परफ्यूम तुम्ही ब्लाउजेसवरती अजिबात मारू नका, अशा हेवी ब्लाउजवरती। ठीक आहे। तर दुसरी एक टिप अशी आहे, जेव्हा तुम्हाला ब्लाउज ठेवायचा असतो कपाटामध्ये वगैरे त्यावेळेस काय करायचं, त्याला उलटा करून ठेवा आणि तो ब्लाउज ठेवताना त्याच्यामध्ये थोड्याशा 4-5 लवंगा जरूर ठेवा। आता ह्या लवंगा ठेवताना कसं ठेवायचं आहे, तर एक काम करायचं, एक टिश्यू पेपर घ्यायचा आणि त्या टिश्यू पेपरमध्ये 10-12 लवंगा, 5-6 लवंगा ठेवायच्या आणि ती लवंगांची पुडी त्या ब्लाउजमध्ये घालून ठेवायची। त्याने काय होतं, घामामुळे वगैरे जो त्या वास येत असतो त्या ब्लाउजला तर तो निघून जातो आणि एखादा असं जास्त दिवस ठेवल्यामुळे वगैरे ब्लाउजला जो कुबटपणा येतो, कुबट वास येतो तो सुद्धा येत नाही। सो ही सुद्धा टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही घरामध्ये अशा हेवी ब्लाउजेसना वॉश करू नका, मशीन वॉश करू नका। त्याऐवजी तुम्ही ड्राय क्लिनिंगला हे ब्लाउजेस देऊ शकता। तर ह्या काही गोष्टी होत्या, ह्या काही टिप्स होत्या ज्या तुम्ही नक्की फॉलो करा। आता जर तुम्हाला खूप जास्त घामाचा प्रॉब्लेम होत असेल आणि कारण हे जे ब्लाउजेस असतात ह्यांचा ॲक्च्युली मेन घाण होण्याचं एरिया कोणता असतो, तर ते असतं अंडर आर्म्स आणि आपले नेकलाइन्स। सो तुम्हाला जर असं घामाचा त्रास जास्त होत असेल तर एक तुम्ही काम करू शकता की जे अंडर आर्म्सवाले पॅड्स मिळतात ते तुम्ही वापरू शकता। जे स्वेटिंगचे पॅड्स असतात तर ते तुम्हाला कुठेही मिळतील, ऑनलाईन मिळतील, तर तुम्ही ते वापरा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज तितका जास्त खराब नाही होणार आणि वारंवार धुवावंच नाही लागणार। सो अशा ब्लाउजेसची काळजी तर घ्यावीच लागते। त्यांना ठेवताना सुद्धा तुम्ही नीट जपून ठेवा आणि ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, जसं की परफ्यूम अवॉइड करा, ठेवताना त्याला उलटं करून ठेवा जेणेकरून त्याचे खडे पडणार नाहीत, वेगवेगळ्या साड्यांमध्ये किंवा वेगळ्या दोऱ्यांमध्ये, धाग्यांमध्ये अडकून ते खराब होणार नाही आणि उलटं ठेवल्यामुळे ना ते घाण पण नाही होत, धूळ पण नाही बसत त्याच्यावरती। लवंगा ठेवल्यामुळे ते फ्रेश राहतात आणि ह्याच कॉमन टिप्स आहेत। तर तुम्हाला टिप्स कशा वाटल्या मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर असे मी छोटे छोटे व्हिडिओज बनवते, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चला, धन्यवाद।